सत्ता मिळवायची असेल किंवा सत्तेतलं समीकरण टिकवून ठेवायचं असेल तर विलीनीकरण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या मताची पेढी फुटता कामा नये. हे अजित पवारांना जरी वाटत असलं तरी नुकत्याच लागलेल्या निवडणुकांमध्ये सोबत लढूनही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये यश मिळालं नाहीये. त्याच्यानंतर सुद्धा विलीनीकरणाची भूमिका आणि भावना कायम राहिली असेल का अजित पवारांच्या मनामध्ये? उमेशजी, असं वाटतं की पिंपरी आणि पुण्याचा तुम्ही उल्लेख केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले आणि तरी पण यश मिळालं नाही. तर एकूण काय तर सत्तेची 4 वर्ष आपण सत्तेत राहणार आहोत राज्य पातळीवरच्या. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर अधिक चांगलं होईल. अधिक चांगलं या अर्थानं की पक्ष अधिक मजबूत होईल, एकत्र आल्यानंतर ताकद वाढेल, या अर्थानं कदाचित अजित पवारांच्या मनात या गोष्टी असाव्यात. जी उमेशजी, आपणही पुण्यातलं राजकारण पाहता, कव्हर करता, तुम्हाला काही संकेत मिळाले का? कारण एकत्र येऊनही निवडणुकांमध्ये चांगलं यश न मिळाल्यानंतर तरी विलीनीकरण करायचं हा मनातला किंतु परंतु राहिला असेल अजित पवारांच्या. मला असं वाटतं की त्याच्यावरती आता आपण त्यांच्या खरंच मनात काय होतं या संदर्भात प्रत्येक जण तर्कावर बोलतो आहे, प्रत्येकाचा तर्क आहे. अजित पवारांच्या मनात होतं नव्हतं, पण मला असं वाटतं की अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्यातले जे काही नेते आहेत त्यांची जी काही घाई चालू होती एकत्र येण्याची, त्या घाईला कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच, म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सर्वच नेत्यांनी कुठेतरी ब्रेक लावला. आणि मग आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तो पुन्हा बदललेले दिसत आहेत. बिलकुल आपल्याला एकत्र घेतलं जात नाही अशी एक खात्री जणू त्यांना झाली असावी.